विद्यार्थी मित्रांनो, मागील टॉपिकमध्ये म्हणजे मागचा जो पिरियड होता आपला, त्यामध्ये आपण परिमेय संख्या आणि परिमेय संख्येवरील क्रिया, परिमेय संख्या कोणाला म्हणायचं, नैसर्गिक संख्या कोणाला म्हणायचं, या सर्व कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. आजच्या झूम मीटिंगमध्ये स्पेशली परिमेय आणि अपरिमेय संख्येवरील स्वाध्याय तुम्हाला सोडवून दिला जाणार आहे. म्हणजे जीनियस मॅथ पब्लिकेशनची ही जी मार्गदर्शिका आहे, ही जर तुमच्याकडे असेल तर यामधील 20 प्रश्न गणिताचे परिमेय आणि अपरिमेय संख्येवरील 20 प्रश्न तुम्हाला सोडवून मिळतील. तर ते प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आहेत पाहूयात लगेच. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सुरुवात करूया आपण आजचा क्लास. तर आपण काल गणिताचा जो पहिला टॉपिक आहे त्याबद्दल सविस्तर माहिती समजून घेतलेली आहे. कन्सेप्ट आपल्या लक्षात आले असतील. तर आजच्या या झूम मीटिंगमध्ये आपण तर गणित या विषयामध्ये जो आपण काल पहिला टॉपिक पाहिलेला आहे, या पहिल्या टॉपिकमधील गणिताचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल आणि या माध्यमातून गणित या विषयामध्ये आपले एकूण 17 टॉपिक आहेत. त्यामधील पहिला टॉपिक आज संपेल आणि आज पुन्हा सायंकाळी आपला गणिताचा पिरियड होणार आहे. त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं मी या ठिकाणी ग्रुपवर सूचना देणार आहे. त्या पद्धतीनं ग्रुपवर तुम्हाला किमान आधी 2-3 तास सांगितलं जाईल आणि त्यानंतरच मग आपला क्लास होईल. त्यामुळे असं नाही की लगेच सांगितलं आणि लगेच क्लास होईल, पण तुम्हाला आधी सूचना दिली जाईल आणि त्यानंतर क्लास होईल. क्लास आहे का असं कुणीही विचारू नका, कारण वेळ मिळेल तसं मला तुमचा पूर्ण सिलेबस लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. तर आपला जो पहिला टॉपिक आहे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, यावरील सराव प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या सराव प्रश्नामधील जो पहिला प्रश्न आहे पाहूयात लगेच. आपल्या धड्याचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या. परिमेय व अपरिमेय संख्या. तर परिमेय आणि अपरिमेय संख्या या बाबतीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला सोडवून घ्यायचे सराव प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण. तर सराव प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे 29/30 या संख्येचे दशांश मांडणी या ठिकाणी आपणास शोधायचे. तर पहा 29/30, मग डायरेक्ट आपण भाग द्यायचा आहे 29/30. म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला हे अगदी सोप्या पद्धतीने सोडवता आलं पाहिजे. किंवा छेदामध्ये 30 आहे म्हणून आणखी एक पद्धत आहे, तर ती पण पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर 29/30 शून्याचा भाग बसेल, म्हणजे इथे शून्य येणार आहे, खाली येईल 29, पुन्हा दशांश चिन्ह, पुन्हा एक शून्य घेऊयात, पुन्हा 31/9 म्हणजे 30 गुणिले 9 म्हणजे 9×3=27 म्हणजे 270 येईल. वजाबाकी करा 0.2. यानंतर जर आपण पाहिलं आता पुन्हा शून्य घेता येत आपणास, 30×180 पुन्हा 20 उरेल, पुन्हा शून्य घ्या, पुन्हा 30×180 पुन्हा 20 उरेल. म्हणजे आता पुढे हे 20 उरलेलं कंटिन्यू 20 राहणार आहे आणि म्हणून याचं उत्तर 0.96 आवर्ती. वर एक जो टिंब असतो त्यालाच आपण आवर्ती असं म्हणतात. यावर रेष पण दिली जाते, जसं की 0.96 बार, त्यालाच आवर्ती असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. सर्वांनी हा प्रश्न अगदी सिंपल पद्धतीने लिहून घ्या, सराव करा. परिमेय संख्या आणि यावरील महत्त्वाचे प्रश्न स्क्रीनशॉट घ्या. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे पुढील पैकी सत्य विधान कोणते. तर सत्य विधानामध्ये जर आपण पाहिलं, पहिला ऑप्शन आहे -1/2 पेक्षा मोठा आहे, 1/2 पेक्षा -1/2 मोठा आहे.
तर आता ही ऋण संख्या आहे आणि ऋण संख्या धनसंख्येपेक्षा मोठी असू शकत नाही, त्यामुळे हे आहे असत्य. त्यानंतर दुसरा पर्याय आहे -1/2 बरोबर 1/2. तिसरा पर्याय आहे -3/2 मोठा आहे -5/2 पेक्षा. आणि चौथा पर्याय आहे -3/2 पेक्षा मोठा आहे -5/2. तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं दुसऱ्या उदाहरणामध्ये हे 2 बरोबर आहे, हे असत्यच आहे, कारण हे दोन्ही समान असू शकत नाही. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये जर पाहिलं आपण तर -3/2 मोठा आहे -5/2 पेक्षा. तर आता हे -3/2 छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता इथं -3 हे -5 पेक्षा मोठा आहे, म्हणून हे सत्य विधान आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि इथं चौथा पर्याय पण असत्य आहे. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे पुढील संख्येतील सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? तर 5/7 12/13 -1/2 -5/4. आता ह्या 4 संख्या आहेत. यामध्ये आपल्याला असं विचारले की सर्वात लहान. आता पहा या ठिकाणी या 2 संख्या तर धन आहेत, म्हणजे या मोठ्याच असणार आहेत. म्हणजे राहिली तुलना कशामध्ये? या दोन्हीमध्ये. -1/2 मोठा आहे की -5/4 मोठा आहे. तर या प्रकारच्या गणितामध्ये आता छेद जर पाहिला तर एकाचा छेद 2 आहे, एकाचा छेद 4 आहे. मग यांचे आपण छेद समान करून घेऊयात. म्हणजे काय होईल? हे याला जर पहिल्या अपूर्णांकाला जर 2 न गुणलं तर हे होईल -2/4 आणि हे आहे -5/4. आता या दोन्हीमध्ये मोठं कोण आहे आणि लहान कोण आहे हे जर आपण पाहिलं तर छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता इथं पहा हे -2 आणि -5 यामध्ये मोठं कोण आहे? -2, म्हणजे हा मोठा आहे. आणि आपल्याला विचारले की सर्वात लहान कोणता आहे, म्हणजे मग सर्वात लहान अपूर्णांक होईल -5/4. पर्याय क्रमांक 4. या पद्धतीनं या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे √13 ही संख्या कोणत्या 2 पूर्णांक संख्येच्या दरम्यान असेल? प्रत्येक प्रश्न या ठिकाणी आपण सोडवून घेतोय, त्यामुळे अगदी व्यवस्थित तुम्हाला समजेल आणि याची रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर पहा या ठिकाणी √13. आता √13 पेक्षा लहान ज्याचं वर्गमूळ निघतं ती आहे √9 आणि मोठी आहे √16. याच्या दरम्यान √10, √11, √12, √13, √14, √15.
मग आपणास माहिती आहे 9चं वर्गमूळ आहे 3 आणि 16चं वर्गमूळ आहे 4. आता यापैकी 10, 11, 12, 13, 14, 15 यांचं कोणाचंही वर्गमूळ काढलं तर ते 3 ते 4 या दरम्यान असणार आहे. म्हणजे जसे की आता 10चा विचार केला तर 3.12 असेल, 11चं 3.22 असेल, 3.4 असेल, 12चं म्हणजे असं पॉईंटमध्ये वाढत वाढत जाणार आहे. पण हे 3 आणि 4च्या दरम्यानच असणार. म्हणून आपलं जे उत्तर आहे या प्रश्नाचं ते आहे पर्याय क्रमांक 3. हे अगदी योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. एक संख्या रेषा दिलेली आहे तुम्हाला अशी आणि या संख्या रेषेवर 0 त्यानंतर मध्ये छोट्या रेषेत पहा 1 2 3 आणि चौथ्या रेषेला पुन्हा 1 दिलंय. पुन्हा छोट्या रेषेत 1 2 3 पुन्हा 2 आहे. तसंच इकडं 1 2 3 वजा 1 दिलेला आहे आणि 1 आणि 2च्या दरम्यान या ठिकाणी दुसऱ्या रेषेला ए नाव दिलेलं आहे म्हणजे या. तर आपल्याला विचारले की ए बिंदूचे निर्देशक किती आहेत. आता जर आपण पाहिलं ए बिंदूचे निर्देशक तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या की 0 आणि 1च्या दरम्यान किती भाग झालेत. 1 2 3 4 म्हणजे छोटे छोटे तुकडे किती आहेत 4. याचा अर्थ ही जी पहिली रेषा आहे याची किंमत असते 1/4. ही जी दुसरी रेषा आहे याची किंमत असते 2/4. ही जी तिसरी रेषा आहे याची किंमत असते 3/4. आता जिथं 1 आलंय याची किंमत असते 4/4 म्हणजेच 1. त्यानंतर पुढची जी 5वी रेषा आहे याची किंमत येते 5/4 आणि जिथं ए आहे याची किंमत असेल 6/4. म्हणजे लक्षात घ्या प्रत्येकाचा छेद समान आहे 4. तो 4 का घेतलाय आपण कारण तिथं किती भाग झालेत 0 पासून 1 पर्यंत किती भाग झालेत हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून या ठिकाणी ए हा जो निर्देशांक आहे याची किंमत ही 6/4 याला जर 2 न भाग दिला तर 3/2 ही या ए ची किंमत असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला हा घटक अगदी सहज सोप्या पद्धतीने लक्षात आला असेल, समजला असेल. छान. सर्वांचं यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये चुकीचे विधान निवडायचे आपल्याला. चुकीचे विधान निवडा. तर चुकीचे विधान निवडा यामध्ये जो पहिलं वाक्य आहे सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात. दुसरं विधान आहे सर्व परिमेय संख्या अपरिमेय संख्या असतात. तिसरं विधान आहे सर्व पूर्ण संख्या पूर्णांक संख्या असतात. आणि चौथं विधान आहे या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर 4 नंबरचं जे विधान आहे ते आहे सर्व पूर्णांक संख्या
परिमेय संख्या असतात. आता या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण असतात, कारण नैसर्गिक मध्ये जे 1 2 3 4 आहे ते ऑलरेडी पूर्ण संख्येमध्ये आहे, म्हणजे हे बरोबर आहे. दुसरा आहे सर्व परिमेय संख्या अपरिमेय संख्या असतात, तर सर्व परिमेय आणि अपरिमेय हे तर वेगळेच गट आहेत, त्यामुळे हे अयोग्य आहे. त्यानंतर सर्व पूर्ण संख्या पूर्णांक असतात, हे बरोबर आहे. आणि सर्व पूर्णांक परिमेय असतात, हे पण बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने आपणास हे लक्षात ठेवावं लागेल. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. पुढील पैकी पूर्णांक संख्या नाही तर नेमकं कोणती नाही पूर्णांक संख्या नाही? पर्याय क्रमांक 1 आहे 5, पर्याय क्रमांक 2 आहे -1, पर्याय क्रमांक 3 आहे 1/5 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 0. आता पूर्णांक म्हणजे काय पहा. तर पूर्णांक म्हणजे 0 असतो, त्याच्यामध्ये +1 असतं, +2 असतं, +3 असतं आणि हे वाढत जातं सर्वच. -1 असतं, -2 असतं, -3 असतं. आता तुम्हाला या ठिकाणी 5 दिसेल आहे, -1 पण आहे, 0 आहे, मग नाही कोणती? पूर्णांक संख्या नाही. पर्याय क्रमांक 3 हा पूर्णांक आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आहे पुढील पैकी कोणती संख्या -1/5 आणि -6/5 च्या दरम्यान असेल? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार आता हे जे -1/5 आहे आणि -1/4, पर्याय कोणता दिलाय आपल्याला? -1, -2, +2/5 आणि चौथा पर्याय आहे 0. आता थोडं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हे दोन्हीही वजा आहेत, म्हणजे आपल्याकडे हा धन आणि हा 0 हे तर चुकीचेच आहेत 100%. म्हणजे असं आपल्याला चुकीचं पण लगेच काढता आलं पाहिजे. लक्षात घ्या, आपला जो काही कन्सेप्ट आहे त्यामध्ये चुकीचं काय आहे हे आपल्याला आधी शोधता आलं पाहिजे, म्हणजे आपण बरोबर उत्तर अगदी पटकन शोधू शकतात. ठीक आहे. आता राहिलं काय? -1 आणि -2. आता या दोन्हीच्या दरम्यान म्हणजे -1/5 आणि -6/5. आता हे कसं ओळखायचं? आपली जी संख्या आहे -1, आता -1 याचा छेद किती आहे? 1. याचा जर छेद 5 करायचा असेल तर अंशाला 5 न गुणा, म्हणजे -5/5. आणि दुसरी संख्या कोणती आहे? -2, त्याचा छेद 1 आहे, छेद 5 करायचा असेल तर हे होईल -10/5. मग आता ह्या दोन्हीच्या दरम्यान काय असू शकतं? तर -5/5. म्हणजेच काय? तर -1, पर्याय क्रमांक 1. कारण -1/5, -2/5, -5/5 हे दोन्हीच्या दरम्यान आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 आहे 10/3 ही संख्या. असे प्रश्न पाहिले होते आपण काल. टिंबटिंब आहे. पहिला पर्याय आहे परिमेय आहे, दुसरा पर्याय आहे अपरिमेय आहे, तिसरा पर्याय आहे नैसर्गिक आहे
आणि चौथा आहे पूर्णांक. तर आता आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो आहे तो आहे परिमेय संख्या, कारण नैसर्गिकमध्ये अपूर्णांक नाहीत आणि पूर्णांकमध्ये फक्त ऋण धन संख्या आहेत. आपल्याला माहिती असू दे, नैसर्गिकमध्ये फक्त 1 2 3 4 5 6 या संख्या आपल्याला दिसतात. तर पूर्णांकमध्ये 0 आहे, +1 +2 अशा वाढत जातात, -1 -2 आणि या पद्धतीने असे. तर या पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. आणि अपरिमेयमध्ये तर माहिती आहे तुम्हाला, वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 अशा संख्या असतात. तर हे कॉन्सेप्ट एकदा जर समजले ना, तुम्हाला NMS मध्ये आउट ऑफ मार्क मिळणार हे लक्षात घ्या. या टॉपिकवर किमान 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 आहे, 4/5 ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं, 4/5 1 व 2 0 व 1 4 व 5 आणि 2 व 3. आता हे 4 पर्याय दिलेत आपणास. मग आपण जर पाहिलं हे 4/5 याला जर भाग दिला आपण, तर 4/5 असं करूयात आपण. शून्याचा भाग बसेल, 0 4 येईल, मग दशांश चिन्ह 0 होईल, 45 0. म्हणजे याची किंमत किती यायला लागली? 0.8. म्हणजे हे 0.8 जे आहे ते शून्यापेक्षा मोठं आणि 1 पेक्षा लहान आहे. म्हणजे हे 0 आणि 1 च्या दरम्यान आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 आहे, पुढीलपैकी परिमेय संख्या शोधा. पुढीलपैकी परिमेय संख्या शोधा. तर या ठिकाणी जर आपण पाहिला, तर पहिला पर्याय आहे 3 अधिक वर्गमुळात 3. दुसरा पर्याय आहे 2 अधिक वर्गमुळात 2. तिसरा पर्याय आहे 4 अधिक वर्गमुळात 4. आणि चौथा पर्याय आहे 2 वर्गमुळात 2. तर आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी 3चं वर्गमूळ निघत नाही, 2चं वर्गमूळ निघत नाही, पुन्हा इथं पण 2चं वर्गमूळ निघत नाही, पण 4चं वर्गमूळ निघतं. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होईल? हे 4 अधिक वर्गमुळात 4 म्हणजेच 2, टोटल येतं 6. तर ही आहे परिमेय संख्या. काय आहे? परिमेय संख्या. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे? आता या ठिकाणी जर आपण पाहिलं खंडित, पहिला पर्याय आहे 16/3, दुसरा पर्याय आहे 5/11, तिसरा पर्याय आहे -31/9 आणि चौथा पर्याय आहे 15/8.
तर आपल्याला काय विचारलंय, खंडित म्हणजे दशांश रूप खंडित असेल, सॉरी अखंडित आहे, सॉरी दशांश रूप अखंडित असणार दशांश रूप खंडित असेल, तर आता एक लक्षात घ्या, खंडित हा जर कधी प्रश्न विचारला तुम्हाला, तर छेदामध्ये दोनच्या पाड्यामध्ये, पाचच्या पाड्यामध्ये जर असे काही छेद असतील, तर तो खंडित असतो. छेद जर 2 किंवा 5च्या पाड्यात असेल, शक्यतो बरं का, लक्षात घ्या, तर खंडित होतं. आता इथं 2च्या पाड्यामध्ये छेद आहे 8. आपण पाहू शकता 15ला जर 8 न भाग दिला, 8 एक 8, 8 एक 8 पॉईंट आलं, पुन्हा उरले 7, 70 होईल. मग त्यानंतर काय होईल, 70 म्हणजेच 8 8 64, पुन्हा 6 उरेल 60 होईल, 8 7 56, 4 उरेल 8 45. म्हणजे याचं उत्तर काय झालं, 1.875. हा भागाकार संपला इथेच, म्हणजे खंड पावला. आता 5च्या पुढे काही दशांश चिन्ह येणार नाहीत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि ही ओळखायची आयडिया लक्षात ठेवा, छेद कसे असले पाहिजेत, 2च्या किंवा 5च्या पाड्यात असेल तर शक्यतो असंच उत्तर येतं. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 13. आता प्रश्न क्रमांक 13 मध्ये याच्या उलट विचारलंय, अखंडित विचारलंय. प्रश्न क्रमांक 13 आहे अखंडित शोधा. आणि पहिला पर्याय दिलेला आहे 65/25. दुसरा पर्याय दिलेला आहे 135/35. तिसरा पर्याय आहे 10/7. आणि चौथा पर्याय आहे 10/6. तर या ठिकाणी बाय मिस्टेक एक आपल्याला दुरुस्ती करायची, लक्षात ठेवा. इथं 35च्या ऐवजी 45 या ठिकाणी अपेक्षित आहे. पुस्तकामध्ये पण तुम्ही दुरुस्ती करून घ्या, दुसऱ्या पर्यायामध्ये 45. तर आता पुन्हा या ठिकाणी लक्षात ठेवा, जे छेद आहे तुम्हाला सांगितलं होतं 5 आणि 2च्या पाड्यात, म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 6 2च्या पाड्यात आहे, इथं पूर्ण भाग जाणारच आहे, पॉईंट संपणार आहे. इथं तर डायरेक्ट 45 त्रिकच जातं, 25 न पण जातं, म्हणजे अखंडित असणार आहे 10/7. याला कितीही वेळेस भाग दिला तर न संपणारा भाग असणार आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त या ठिकाणी दुरुस्ती करून घ्या. पर्याय क्रमांक 2चा जो छेद आहे तो 45 आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 आहे चुकीचे विधान निवडा. चुकीचे विधान निवडा. तर चुकीचे विधान जर आपणास या ठिकाणी निवडायचं असेल, तर पहिलं विधान आहे सर्व पूर्णांक संख्या, सर्व पूर्णांक संख्या परिमेय असतात. दुसरा आहे सर्व पूर्ण संख्या पूर्णांक संख्या असतात. तिसरा आहे सर्व नैसर्गिक संख्या परिमेय असतात.
आणि चौथा आहे सर्व पूर्णांक संख्या नैसर्गिक असतात. तर दिलेल्या माहितीनुसार पहा, सर्व पूर्णांक परिमेय असतात, हे बरोबर आहे. सर्व पूर्ण संख्या पूर्णांक असतात, हे पण बरोबर आहे. नैसर्गिक संख्या परिमेय असतात, हे पण बरोबर आहे. पण पूर्णांक संख्या नैसर्गिक नसतात. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चुकीचे विधान किंवा असत्य विधान. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 आहे असत्य विधान ओळखा. असत्य विधान ओळखा. तर पहिलं विधान आहे -1/2 मोठा आहे -2/3 पेक्षा. आता आणखी एक पद्धत मी तुम्हाला शिकवतो. तिरकस गुणाकार करूयात आपण छेद आणि अंशाचा, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. असं म्हणजे 3 आणि -1 चा गुणाकार -3, 2 आणि -4 चा गुणाकार -4. या 3 आणि 4 मध्ये मोठं कोण आहे? -3 आणि -4 मध्ये मोठं कोण आहे? -3. म्हणजे असं दिलेलं आहे. आणि आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी मोठं दाखवलं, म्हणजे हे विधान सत्य आहे. त्यानंतर दुसरं विधान पाहूयात आपण. -3.1/2 बरोबर -7/2. तर या ठिकाणी 3 2 6 आणि 1 7, म्हणजे हे होणार आहे -7/2 बरोबर -7/2. म्हणजे हे पण सत्य आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे -4/3 मोठा आहे -1 पेक्षा. तर हे -4/3 मोठा आहे -1/1 असं लिहूयात. आता या ठिकाणी जर तिरकस गुणाकार केला आपण, तर 1 आणि 4 चा गुणाकार येतो -4, आणि 3 आणि -1 चा गुणाकार येतो -3. म्हणजे इथं -3 मोठा आहे, पण यांनी दिलंय -4/3 मोठा आहे, म्हणजे हे असत्य आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 16 मध्ये एक दुरुस्ती करायची आपल्याला. सुरुवातीला जी संख्या दिली आहेत -4 हे मोठं, ते वरचाच पर्याय या ठिकाणी चुकून खाली आलेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला वर्गमुळात 8 ही संख्या असं लिहा. वर्गमुळात 8 ही संख्या कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे? तर वर्गमुळात 8, तर वर्गमुळात 4 ते वर्गमुळात 9 यांच्या दरम्यान वर्गमुळात 8 आहे, लक्षात घ्या. म्हणजे 4चं वर्गमूळ 2 आणि 9चं वर्गमूळ 3, म्हणून हे जे आहे ते 2 ते 3 च्या दरम्यान. म्हणजे त्या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 मध्ये दिलेला आहे 0.37373737 आणि हे पुढे कंटिन्यू. तर हे कसं दाखवलं जातं? तर हे दाखवत असताना 0.37 आवर्ती, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे आपणास. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 आहे सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर पहा, पहिला पर्याय आहे 10/11.
म्हणजे 11 जर भाग दिला तर या ठिकाणी पहा 0 येईल, 100 होतं. 11 9 99, पुन्हा 1 उरेल. म्हणजे या ठिकाणी हे 0.9 लक्षात घ्या. संकल्पना काय महत्वाची आपल्याला, तर या ठिकाणी जो भागाकार आपण करतोय, पुन्हा 0 येणार आहे, पुन्हा 9 येणार आहे, पुन्हा 0 येणार आहे, पुन्हा 9 येणार आहे, म्हणजे हे असंच चालू राहणार आहे. दुसरा पर्याय दिलेला आहे 15/16. पुन्हा जर भाग दिला तर पहा 16 न शून्याचा भाग बसेल, 150 होतं. त्यानंतर 15 नम्म 16 नम्म 144, 6 उरतील, 60 होतं. पुन्हा 16 1 16 16 2 32 16 3 48, पुन्हा 12 उरेल म्हणजे 120 होतं. आणि पुन्हा जर भाग दिला आपण तर 120 ला 16 7 12 असं, म्हणजे हे पुढे वाढत जाणार आहे. तिसरा अपूर्णांक आहे. म्हणजे असे जर छेद वेगवेगळे असतील तर तुम्ही डायरेक्ट भाग देत चला. 18/19 आहे. या ठिकाणी जर भाग दिला तर आता शून्याचा भाग बसेल. त्यानंतर 19चा 9 पर्यंत भाग बसणार आहे. 19 9 71 म्हणजे 9 येणार आहे. 9 उरेल, 90 होईल. 19 चोक 76 येईल. पुन्हा त्या ठिकाणी 14 उरतील, 140 होईल. त्यानंतर 19 7 33 म्हणजे हे असं वाढत जाईल. आणि चौथा पर्याय आहे 20/21, म्हणजेच 20 भागिले 21. हा जर भाग दिला, शून्याचा भाग 200 होईल, 21 नम्म 1 9 पुन्हा 11 उरतील, 110 होईल. 21 5 5 5 उरतील, 50 होईल. 21 2 42 हे असं होईल. आता सर्वात लहान कोण आहे, तर हे सर्वात लहान आहे, म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. याची आणखी एक ट्रिक आहे. आता हे आपण सर्वांसाठी म्हणजे सगळ्यासाठी ही सिस्टीम आपण वापरू शकतो, पण आणखी एक गंमत अशी आहे पहा. इथं 10 पेक्षा 1 न 11 1 मोठं केलं की 11 येतं, 15 ने 1 16 येतं, 18 ने 1 19 येतं, आणि 20 ने 1 21 येतं. जर असे अपूर्णांक असतील तर जो लहान आहे तो सर्वात लहान असतो. उदाहरणार्थ पहा, समजा एखादं गणित असं आहे 15/17, 20/22 आणि 9/11. आता या ठिकाणी पण तुम्हाला लक्षात येईल छेद हा 2 ने जास्त आहे, +2 +2 +2. जर असं उदाहरण असेल तर जो लहान दिसतो तो लहान, म्हणजे हा लहान आहे सर्वात, कारण 9/11 लहान आहे म्हणून, आणि 20/22 हा मोठा सर्वात. ही ट्रिक्स आहे, लक्षात घ्या. जर फरक समान असेल तर. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 आहे, पुढील अपरिमेय संख्या कोणती? पुढील अपरिमेय संख्या कोणती? पहिला प्रश्न आहे वर्गमुळात 25 अधिक 20. दुसरा पर्याय आहे वर्गमुळात 5 अधिक 20. तिसरा पर्याय आहे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 20. चौथा पर्याय आहे वर्गमुळात 625. तर पहा, या ठिकाणी जर पाहिलंय वर्गमुळात 25 अधिक 20 म्हणजे काय होईल, तर 5 अधिक 20 म्हणजे 25. या ठिकाणी जर पाहिलं तर वर्गमुळात 5 आणि 20 ची बेरीज करा, 25 आला आणि त्याचं वर्गमूळ निघेल 5. या ठिकाणी हे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 20 कुणाचंच वर्गमूळ निघत नाही, आणि इथं 625चं वर्गमूळ येतं 25. म्हणजे थोडक्यात हे परिमेय आहे, 25 परिमेय आहे, 5 पण परिमेय आहे, आणि हे पण परिमेय आहे. म्हणजे अपरिमेय राहिला पर्याय क्रमांक 3. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 20 आणि शेवटचा प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 20 आहे 5.1/2 चे दशांश रूप कसं लिहायचं? आता हे 5 तर पूर्ण आहे, लक्षात घ्या.
आणि हे अपूर्ण आहे. तर याला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर लिहिलं 5 आणि 2चा गुणाकार 5 2 10 आणि 1 11 म्हणजे 11/2 तर आपण डायरेक्ट 11/2 करू शकतात. 2 पंचे 10ला 0 1 उरलं, पुन्हा दशांश शून्य द्या, पुन्हा इथे शून्य येईल. 2 पंचे 10 0 म्हणजे उत्तर किती येईल 5.1/2 बरोबर 5.5. या पद्धतीने तुम्ही हा कन्सेप्ट आणि ही सर्व माहिती या ठिकाणी पाहू शकतात. तर मला वाटतं सर्वांना प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात आला असेल. आणि हा व्हिडिओ आपण यूट्यूबवर पण ठेवणार आहोत आणि ॲपमध्ये पण अपलोड करणार आहोत. तुम्ही ॲपमध्ये पाहू शकतात, यूट्यूबवर पण पाहू शकता. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे सर्व घटक आपल्याला सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण सांगितलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. आणि या मार्गदर्शिकेचा ही जी आपण मार्गदर्शिका पाहत आहात तर या मार्गदर्शिकेमध्ये जर आपण निरीक्षण केलं किंवा तुमच्याकडे जर ही मार्गदर्शिका असेल तर बुद्धिमत्तेचे तर सर्व स्पष्टीकरण यामध्ये दिलेले आहेत आणि बुद्धिमत्तेचे असेच प्रश्न परीक्षेमध्ये येतात जे या मार्गदर्शिकेमध्ये आपण पाहता. आणि गणिताचा विचार केला तर आत्ताच आपण गणिताचे सर्व एक एक टॉपिक आणि प्रत्येक टॉपिक मधील प्रत्येक प्रश्न या ठिकाणी सोडवून घेत आहोत. त्यामुळे तुमच्याकडे ही मार्गदर्शिका नसेल तर आत्ताच खरेदी करा आणि जर असेल तर या ठिकाणी प्रत्येक गणिताचा टॉपिक आणि त्याचा प्रत्येक प्रश्न सोडवून दिला जाणार आहे जो तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने पाहू शकतात. जर आपण हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून पण ठेवा म्हणजे पुढील घटक जो आहे दुसरा त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर या पद्धतीने आपण सर्व कन्सेप्ट पाहिलेत. पुढील टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. बाय.